टॉस उडवायचा आहे. दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. टॉस उडवून घ्या. टाळ्या टाळ्या सगळ्यांनी टाळ्या. फायनल गेम आहे. टॉसचा कौल काय आहे? टॉस विन झालेत. व्हाईट टी शर्ट काय नाव आहे? आशू वॉरियर्स. त्यांनी फिल्डिंग घेतलेली आहे. चॉईस द फील्ड. खुश खबर, वेद जगदाळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जे फायनल जिंकतील त्यांच्यासाठी, आणि साक्षी रेवाळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जे फायनल मारतील त्यांच्यासाठी 200 रुपयाचं आभार आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. इकडे पण लेगी 2. ओके. फायनल मॅचसाठी 3 अंपायर निवडण्यात आलेले आहेत. 2 लेगी अंपायर आणि 1 मेन अंपायर. मेन अंपायरची भूमिका मेन अंपायर यांची भूमिका बजावतील शुभम तोरणकर. लेगेटी बाईत आणि इकडचा लेगेटी आहे सुबोध मांडवकर. या सामन्यामध्ये जो कोणी वाद घालेल त्याला 5 रनाची पॅनल्टी. कोणीही वाद घालू नये याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. आतमध्ये बसलेले सगळे प्लेयर बाहेर यायचं आहे. इकडे यायचं आहे. नितीन रेमजे पासून सगळे प्लेयर सगळ्यांनी इकडे बाहेर या. तिकडे बाउंड्रीवर बसले सगळ्यांनी बाहेर यायचं आहे. अटीतटी सामना फायनलचा. स्वरूप बाहेर यायचं आहे. बाहेर यायचं आहे मैदानाच्या बाहेर. आणि 9 प्लेयर खेळले जातील. अटीतटीचा सामना फायनल. ह्या सामन्यासाठी बरेच असे पारितोषिक आलेली आहेत. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे आणि खेळाडू वृत्ती दाखवून हा खेळ करायचा आहे. शाश्वती मांडवकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ही फायनल जिंकणाऱ्यांसाठी. अगदी पैशाचा पाऊस पडतोय फायनलसाठी. त्या प्रत्येक खेळाडूने आपापलं योगदान देऊन हे पारितोषिक जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद शाश्वती. शास्त्रीचे खूप खूप आभार. सगळ्यांनी मैदानाच्या बाहेर थांबायचं. ती बॅट पण बाहेरची. एक्स्ट्रा बॅट बाहेर काढा. ती एक्स्ट्रा बॅट बाहेर काढा. मनस्वी बाहेर यायचं आहे. बंटी तू पण बाहेर हो. अजून 200 रुपयाची एक करकरीत नोट रामचंद्र रेमजे यांच्याकडून जिंकणाऱ्या टीमसाठी आलेल्या आहेत. विजेता टीमसाठी 200 रुपयाचं पारितोषिक रामचंद्र रेमजे यांच्याकडून. धन्यवाद रामचंद्र दादा. धन्यवाद. आपला आभारी आहे. टोटल त्यांच्याकडे जमा करतात ते, पण ते लिहायचे आहेत. अजून लिहायचे आहेत. हे आता किती झाले नावं त्यांची ते तिथे त्यांच्याकडे. स्वरूप नावं लिहून घे. विजेत्या टीमसाठी फायनल विजेता टीम असं लिही. वरती पण टॉपला वरती लिहितात बघ तसं लिहि. हां तिथे लिहून ठेव. नाव सांग. रामचंद्र रेमजे 200 रुपये. स्वरूप लिहितोयस ना? स्वरूप हे लिहून घे तोपर्यंत. साक्षी जगदाळे 100. रामचंद्र रेमजे वेद जगदाळे एक अल्टरनेट प्लेअर घेतलेला आहे. त्याला मान्यता आहे का अंपायरची? ओके धन्यवाद दोन्ही टीमचं. लिहून तुझ्याकडे लक्षात ठेव म्हणते. मग
नाही पण ते नंतर गडबड होईल सगळी मॅच जिंकल्यावर. थोडा वेळ थांबलाय तर लिहून घेऊ दे त्याला. नोट लिहून ठेवू ना. ह्या सामन्याचे नियम खूप कडक असणार आहेत. 3-3 पंच ठेवलेले आहेत. त्यांचं वॉच आहे तुमच्यावरती. कोणी भांडण करेल 5 रनाची डायरेक्ट पॅनल्टी लावण्यात येईल. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल. कोणी आरडाओरड करू नये हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही टीमने ह्याची दक्षता घ्यायची आहे. आणि आपण लाईव्ह क्षेपणास्त्राखाली आहात ह्याची पण दक्षता घ्यायची आहे. आपला हा सामना 7 समुद्रा पार जाणार आहे तरी आपण हे लक्षात ठेवायचं आहे आणि आपला खेळ करायचा आहे. नाही ते पण इथे कॉमेंट्री करतात त्यांच्यासाठी आहेत. खेळवण्यात येत आहे शेवटचा सामना. तर हे जे सामने आपले ज्या ज्या मुलांनी सहभाग घेऊन आयोजित केलेले आहेत त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तुमच्यामुळे आम्हाला हे डोळ्याचे पारणं फिरणारे असे सामने बघायला मिळाले, क्रिकेट मॅचेस बघायला मिळालेले आहेत. आणि त्याचे सर्व नितीन रेमजे यांच्या खरोखर मनापासून आभार. जे कोणी देणगीदार आहेत किंवा ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे मनापासून आभार. आणि या सामन्याला सुरुवात करतायत प्रतीक मांडवकर स्ट्राईकला आणि नॉन स्ट्रायकर स्वराज मांडवकर. आणि षटकार घेऊन येत आहेत विवेक रेमजे. पहिला चेंडू आणि शानदार शॉट आणि तितकं शानदार क्षेत्ररक्षण विवेक रेमजे यांच्याकडून. कृपया बाहेरून कोणी कमेंट्स करू नका. चौका बाउंड्री. नितीन दादा आपण याची दक्षता घ्यायची आहे कारण अटीतटीचा सामना आहे. फायनल सामना आहे. आपल्यावरती कॅमेराची वॉच आहे. कॅमेरा बघतोय तुम्हाला. दिसत नाही तुला खाली स्वराज मांडवकर यांनी 9 बॉलवर शानदार शॉट आणि 2 रन 9+2 असे 3 रनाची बढोतरी. स्वराज मांडवकर 2 4 मारले. लगातार मारले तर 500 रुपयाचं बक्षीस लावलंय वसंतदादा यांनी. आपले वसंतदादा रेमजे यांनी लगातार 2 4 जो कोणी मारेल त्याला 500 रुपयाचं बक्षीस. फक्त स्वराजसाठी. अंपायर डिसिजन विकेट आउट. स्वराज मांडवकर यांनी विकेट घालवलेला आहे. चंद्रदादा तुम्हाला काय वाटतं या सामन्याबद्दल काय बोलू शकता तुम्ही? अगदी न समजण्यासारखं ते आहे कारण अटीतटीचे प्लेयर आहेत सगळे. त्यामुळे कोण जिंकेल कोण हारेल काही सांगता येत नाहीये. पण तरी पण एक मोठासा धक्का लागलेला आहे स्वराजच्या रूपामध्ये. तर काय बोलाल? स्वराज एक त्यांचा एक चांगला प्लेअर आहे, एक चांगला बॅट्समन आहे. पण त्यांच्या मागे सुद्धा अजून काही बॅट्समन आहेत. प्रतीक महेंद्र हे त्यांचे उत्कृष्ट असे बॅट्समन आहेत. नक्कीच महेंद्र यांनी एक हाती सामना फायनल पर्यंत पोहोचून दिलेला आहे त्यांना. हो नक्की. आणि त्यांची पोकळी भरून काढण्यासाठी ते उतरलेत. 6 रन. एक षटकार 6 रन झालेले आहेत. एका षटकात 6 रनाची बढोतरी. अगदी वानखेडे वरती IPL खेळण्याचा
खेळ बघण्याचा असा अनुभव आपण इथं अनुभवतोय. नक्कीच चंदू दादा, आणि तसेच प्रेक्षक पण खूप गर्दी झालेली आहे ते नक्की. तुरुंब गर्दी अशी फायनल बघण्यासाठी. म्हणजे सकाळचे 3 वाजलेले असून सुद्धा कोणी हालायला तयार नाही असा अटीतटीचा सामना. अंपायरचा कॉल आहे नो बॉल. नो बॉल. 1 रनाची बढोतरी आणि षटक घेऊन आलेत महेश रेमजे. दुसराही नो बॉल. दादा 9 बॉल साठी 500 रुपये लावता काय? शानदार क्षेत्ररक्षण विवेक रेमजे यांच्याकडून बाउंड्री अडवून आपल्या संघासाठी 3 रन वाचवलेले आहेत. आणि 1 धाव घेतली आहे ती प्रतीक मांडवकर यांनी. अरे नुसताच धुरला उदलतायत. मस्त बॉल. 1 रन. 1 धाव घेतलेली आहे मंदऱ्या मांडवकरांनी. 14 धाव. आनंददा, मगापासून मी ऐकतो चोरटी धाव. चोरटी धाव म्हणजे नक्की काय हे प्रेक्षकांना पण कळू देत. चोरटी धाव म्हणजे कुणा कळत न कळत पटकन धाव घेतात त्याला चोरटी धाव बोलली जाते. म्हणून तिला नाव आहे चोरटी धाव. ओके, चोरटी धाव. खेळावर तिकडे बघतच बसतात तोपर्यंत धाव निघालेली असते म्हणून तिला चोरटी धाव बोलतात. अच्छा. आणि बाउंड्री. शानदार शॉट. चौका गेलेला आहे. नितीन रमजे, मारण्या अगोदर तुम्ही चौका बोलू नका ना, तो चौका जातोय. अरे बॉलने चौका दिलेला, चकवा दिलेला आहे. चौकाने चकवा दिलेला आहे बॉलाने आणि विकेट पडता पडता वाचलेली आहे. प्रतीक मांडवकर यांना जीवनदान मिळालेलं आहे. चिडक्या. त्यांना नाव पडला चिडक्या. आणि डॉट बॉल महेश रेमजे यांचा. 2 षटक संपलेले आहेत. स्कोअर कार्ड 16 रन. दोन षटकात 16 धावा आलेल्या आहेत. तिसरं षटक घेऊन आलेत आशिष रेमजे आणि त्यांचा सामना करत आहे महेंद्र मांडवकर. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण अंपायरने 2 रन दिलेले आहेत. रेषेच्या बाहेर जाऊन फिल्डिंग केल्यामुळे ते 2 रन देण्यात आलेत. हरकत नाही. खेळाडू वृत्ती विवेक रेमजे यांची. तरीही 2 रन वाचवलेले आहेत. तरी 2 रन वाचवलेत. आणि हा षटकार मारून महेंद्र मांडवकर आउट झालेत. पल्ल्याड पार. बांधा पल्ल्याड मारलेला आहे त्यांनी षटकार आणि आउट. वावरातून बॉल आलेला आहे. आशिष रेमजे षटकार घेऊन येते आलेले आहेत. आशिष रेमजे आणि स्ट्रायकर उमेश रेमजे. आणि अशा प्रकारे हॉलिजन 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 फोडण्याच्या नादात ते बाद झाले. ते बाद झाले. चिवारीच्या शेतातले खेळाडू, झेकू खेळणारे खेळाडू, जुने जाणते वसंत रेमजे आणि अशा प्रकारे नो बॉल. अंपायरांचा कॉल आहे नो बॉल. एक अवांतर धाव वाढलेली आहे. मस्त 1 धाव काढली त्यांनी. वसंत रेमजे असे खेळतात. डाव्या हाताला कट मारून आपल्या संघासाठी 1 धाव मिळवून दिले. नक्कीच चंदू दादा, बघा त्यांचा गेम बघा तुम्ही. हा, बॅट न लागता सुद्धा रन येतात बघा. हा, पुन्हा 1 रन. अरे ते हलवू नका, पाडेल. ओव्हर होऊ द्या, तुम्हाला स्कोअर सांगण्यात येईल. ओव्हर झाल्यावर सांगतो. ओव्हर झाली. तिसरं षटक संपलेलं. स्कोअर सांगायचं. स्कोरर
20 रन. मला काय वाटतं आनंदा, तिसऱ्या षटकारानंतर 20 रन म्हणजे हा काही कमी स्कोर नाहीये. भरपूर आहे आणि नक्कीच समोरच्या प्रतिस्पर्ध्याला ते भारी पण आहे आव्हान. अजून एक ओव्हर पण बाकी आहे. पण इकडे बघता त्यांच्यामध्ये कोणी बॅट्समन दिसत नाही आहेत. नक्कीच, तरी पण ते लोक फायनलला पोहोचलेत, हे एक तर महत्वाची गोष्ट आहेच. हो नक्की. अनिकेत खामकर षटकार घेऊन आलेले आहेत आणि प्रतीक मांडवकर यांनी मांडव षटकार मारतात. षटकार मारून बाद झालेले आहेत. पल्ल्याड, बांधाच्या पल्ल्याड. वावरातून बॉल आला बाहेर आणि प्रतीक मांडवकर बाद. त्यांची जागा भरून काढतायत सुयश, काय नाव आहे, अथर्व. आणि षटक घेऊन आले ते अनिकेत खामकर. या षटकातला दुसरा बॉल. बाहेरून कोणी बोलायचं नाही आहे. 1 रन. आणि बाद झालेले आहेत. बांधा पल्ल्याड चेंडू आणि स्वतःची विकेट स्वतःच घालवलेली आहे. आणि आता आलेत ते अनिल खामकर. बघूया आपल्या संघासाठी. हवेत बॅट फिरवलेले, हवेत बॅट फिरवलेले आणि आऊट झालेत. आल्या आऊट, आले गेले आऊट झाले. आले गेले आऊट झाले. तुम्ही अगदी यमक जुळवण्यात एक्सपर्ट आहात आनंदा. आले गेले आऊट झाले. काय माहिती ते हे असं माहोल बघता बघताना असं सुचतो ते. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि ते मग माझ्या तोंडातून निघतं असं आणि म्हणून मी बोलून टाकतो ते. नाही पण ऐकायला पण छान वाटतं. आले गेले आऊट झाले. बांधा पल्ल्याड चेंडू मारून षटकार मारून आऊट झाले. उत्कृष्ट असा फटका आणि 1 धाव नितीन रेमजे यांच्याकडून. आणि शेवटचा चेंडू. बघूया शेवटच्या चेंडूत काय करतात नितीन रेमजे सर्वे सर्वा. डॉट बॉल बॉल ओव्हर झालेली आहे. 4 षटक संपल्या. स्कोअर किती आहे? 22 ना. 22 रन झाले. 23 ला विन आहे. एकदम जबरदस्त असा सामना रोखलेला आहे. तो कोणते वॉरियर्स आहे त्यांचं नाव सांगा. वॉरियर्स वाले आशू वॉरियर. आशू वॉरियर्स. आशू. दादा हे नावं ना आपल्यासाठी अवघड असल्या कारण ना ते पटकन येत नाहीत. पण एक लक्षात ठेवण्यासारखं आशू, आशिष आशू. रेमजे यांच्याकडून आशू. अच्छा त्यांच्यावरून हा आशू. अच्छा हे असं जुळून दिलेलं आहे का? हो हो हो. ओके ओके. आता केवन डिलिमा त्यांच्यामध्ये केवन किंग्स. किंग. अच्छा असं तो नाव दिलेलं आहे. ओके. खरोखर पंचांची भूमिका जे निभवतात अत्यंत उत्कृष्ट असे पंच आहेत. आतापर्यंत शांत असा सामना झालेला आहे. असाच सामना होऊ द्या. श्रवण तोरणकर एक उत्कृष्ट पंच म्हणून त्याने आतापर्यंत कामगिरी निभावलेली आहे. शुभम, सॉरी श्रवण नाही, सॉरी शुभम तोरणकर. त्यांचे छोटे बंधू श्रवण हे शुभम. आणि इकडे आणि लाईव्ह प्रक्षेपण पण तेच करत आहेत. तरी मंडळ त्यांचा आभारी आहे. सुयोग. आणि इकडे अंपायर आपले सुयोग बाईत. ते सुद्धा एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. तसेच ते उत्कृष्ट पंच पण आहेत. आता ह्या फायनल मधला दुसरी इनिंग चालू आहे. दुसरी इनिंग मध्ये स्ट्रायकर म्हणून आशिष रेमजे, नॉन स्ट्रायकर अनंत रेमजे आणि षटकार घेऊन आलेले आहेत प्रतीक मांडवकर. वाईट बॉल. अंपायरांचा निर्णय वाईट. अंपायर काय डिसिजन काय? वाईड बॉल. हात समांतर, धावा अवांतर. 1 धावाची मदत झालेली आहे संघाला आशिष रेमजे यांच्या. आणि बोल्ड मांडवकरांनी बोल्ड काढलाय तो आशिष रेमजे यांचा. उत्कृष्ट अशी बॉलिंग. आता आले त्यांची जागा भरून काढण्यासाठी अनिकेत खामकर. नो बॉल. अंपायरांचा निर्णय नो बॉल. 1 धाव अवांतर. हात समांतर, धाव अवांतर. डॉट बॉल.
अनिकेत खामकर यांना काय सूर गवसत नाही आहे. बघूया आता काय करतात ते. फटका मारून 2 रन दिलेत त्यांनी संघासाठी. एक उत्कृष्ट बॉलर आणि उत्कृष्ट बॅट्समन आमने सामने आल्यानंतर ही अशीच अवस्था होणार आहे. नक्की चंदू बरोबर आहे बोलताय तुम्ही. अटीतटीचा सामना आणि तो पण फायनल सामना आणि नो बॉलात 1 धाव. नो प्लस 1 असे 2 रन आलेत. 2 रन आलेले आहेत. वाईड बॉल अंपायरचा इशारा वाईड बॉल. हात समांतर धावा अवांतर व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय अंतिम. खेळाडूंनी वाद करू नये. आणि उत्कृष्ट असा शॉट आणि शेवटचा बॉल बाकी. ओव्हर झाल्यानंतर स्कोर सांगण्यात येईल. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील. पहिला षटक चालू आहे. शेवटचा बॉल. ओव्हर झालेले आहे. डॉट बॉल. स्कोर सांगा. 8 रन. एका षटकात 8 रन आलेले आहेत. ठीक आहे. स्कोर बरोबर आहे. अजूनही आशु वॉरियर्सना खूप चान्सेस आहेत सामना जिंकण्याचे. त्याने संयमपणाने जर खेळले तर नक्की जिंकतील. म्हणून खेळामध्ये संयम महत्वाचा असतो. तो यासाठी बोलतात. आणि अशा प्रकारे छान क्षेत्ररक्षण कॅच सोडलेली आहे महेंद्र मांडवकर यांनी. चोरटी धाव याला बोलतात. चोरटी धाव आणि चोरटी धाव बघा. आणि कळला नाही. नितीन रेमजे खेकडा पकडत होते बहुतेक आणि तो बॉल त्यांना हातात काय लागलेला नाहीये आणि त्यामुळे ते स्टंपिंग झालेलं नाही आहे. नाहीतर अनंत रेमजे आउट झाले असते. नक्कीच. प्रेक्षक अगदी या सामन्याची मजा घेत आहे. 1 धाव. अनंत रेमजेंकडून 1 धाव. रेग्युलर खेळणारे जे आमचे खेळाडू आहेत त्यांना अगदी कधीही वर्षातून एकदा बॅट हातात पकडणारे सुद्धा खेळाडू झोडतायत. हे पण बहुतेक चिवारीच्या चोट्यातले खेळाडू आहेत. आणि उत्कृष्ट असं एक शॉट मारलेला आणि आउट झालेले आहेत. आनंद आउट झालेत. स्टंपिंग मुळे आउट झालेले आहेत. रनआउट. पण उत्कृष्ट असे ते एक आपली पारी खेळून गेलेले आहेत. नक्कीच त्यांनी संघासाठी चांगलं महत्वाचं योगदान दिलेलं आहे. हो. आणि त्यांना समजलं सुद्धा ना मी कसा आउट झालो. त्यांना आता कळलं की मी रनआउट झालोय. आणि त्यांची जागा भरून काय नाही आले विवेक रेमजे. त्यांचेच पुतणे विवेक रेमजे. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. डिक्लेअर स्वरूपात 1 रन. आणि षटक घेऊन आले ते महेंद्र मांडवकर यांची उत्कृष्ट बॉलिंग. नो बॉल. अंपायर डिसिजन नो बॉल. 1 रन. खेळाडूने असं आपली थोडीशी तारीफ ऐकल्यानंतर असं डळमळणं योग्य नाही. भावरून जात नाही. 1 धाव. 2 षटक झालेले आहेत. स्कोर कार्ड काय. 14 रन. 14. 23 ला विन आहे. 14 रन झालेले आहेत. 2 षटकात 14 झालेले आहेत. किती पाहिजे. 14 ने किती. 23 10 14 9 रन. 9. 12 बॉल 9 रन पाहिजेत. 12 बॉलात 9 रनाची जिंकण्यासाठी पाहिजेत आशु वॉरियर्सला. आणि मस्त असा फटका 2 रन. विवेक रेमजे आपल्या संघासाठी उत्कृष्ट मारा करतायत. असं ओरडू नये. खेळाडू वरती दाखवायचं असं ओरडायचं नाही आहे. बॉल डेड बॉल दिलेला आहे. डेड बॉल.
अंपायरचा निर्णय खरोखर उत्तम असा निर्णय आहे त्यांचा. उत्साहाच्या भरात खेळाडू ओरडतात पण त्याने ओरडू नये, समोरच्याला डिस्टर्बन्स येतं. आणि शानदार शॉट, 2 रन. चंद्रला जर आता तो बघितला असता हा शॉट जो आहे ना तो त्या फोकसच्या जरा इकडून गेला असता तर 4 रन मिळाले. नक्कीच. जर इकडून गेला तर 2च रन मिळाले. विवेक रेमजे यांनी थोडी बॅट जर आपल्या राईट साईडला विभागली असती तर नक्कीच 4 रन होते. आणि ते ऐकलेले आहेत बहुतेक आणि बाउंड्री. 4 विवेक रेमजे यांनी माझं ऐकलं आणि चौका पण मारून आणि दाखवला. लगेच चौका मारलाय. आणि बहुतेक हे आता आशु वॉरियर्स मॅच जिंकण्याच्या अगदी जवळ एकदम जवळ. एक पाऊल दूर बोलतात ना तसे एकदम आलेले आहेत ते. आणि अनोने परत चौकार आणि विन झाले आशु वॉरियर्स. आशु वॉरियर्स विन झालेले आहेत. विन झाले. विवेक रेमजे यांनी बाउंड्री मारून आपल्या संघाला विजयी केलेला आहे. आशु वॉरियर्स पर्व पहिले त्रिमूर्ती क्रिकेट संघ मांडवकरवाडी प्रीमियर लीग पर्व पहिलेचे फायनलिस्ट विजेते ठरलेले आहेत आशु वॉरियर्स. आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. त्याचा सामना जो झाला चंद्र खरोखर एकदम संयमाने एकदम मस्त खेळलेला आहे. हो नक्कीच. एकदम खेळाडू मस्त खेळलेत. असा सामना व्हायला पाहिजे होता आणि नक्कीच झालेला आहे. आता आपण शाळेतली पोरं जिंकलेली आहे. शाळेतली पोरं जिंकली. अगदी आपण ज्यांना एकदम लल्लू टीम असं बोलू एकदम त्याच्या- ते स्वतःला असंच बोलत होते की आमची लल्लू टीम आहे पण त्यांनीच फायनल मारलेली आहे. दिली आहे. स्वप्नांच्या पलीकडची झेप घेतलेली आहे त्यांनी. पहिला पर्व उद्या बक्षीस समार फोटो ना फोटो. हा फोटो पर आपण आहेत का